नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी व जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि तुम्ही नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा। आपण या व्हिडिओमध्ये थर्ड टेट TAIT 2025 संबंधित अपडेट बघणार आहोत। परीक्षा केव्हा होणार आणि काय तारीख राहणार या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी अतिशय सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशनसाठी थर्ड टेट 2025 साठी आपण बॅच घेऊन आलेलो आहे। गुरुजी बॅच 2.0 प्रवेश देणे सुरू आहे आणि प्रत्येक अभियोग्यताधारकाला बॅच करता यावी यासाठी आपण त्या बॅचवर 95% प्लस ऑफ देत आहोत। 2022 मध्ये 1027 प्लस विद्यार्थ्यांची निवड त्या ठिकाणी झालेली आहे। तुम्हाला यशाचे भागीदार व्हायचे असेल लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप लिंकवर टच करा, ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा। बॅचमध्ये तुम्हाला काय मिळेल? संपूर्ण विषय नियमित लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीज, मागील वर्षीचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा कालावधी आणि परीक्षा पुढे गेल्यास तुम्हाला कालावधी वाढवून मिळेल। थर्ड टेट संबंधी काय अपडेट आहे ते आपण इथे बघूया, लक्ष द्या। बघा, ॲस्पायर अकॅडमीने जी माहिती मागवली त्या माहितीच्या अनुषंगाने आपल्यासमोर या गोष्टी येत आहे। बघा काय म्हणत आहे, उपरोक्त विषयानुसार माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत आपण मागविलेल्या माहितीबाबत आपणास कळविण्यात येते की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत दिनांक नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित केलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 चे निकालाचे कामकाज चालू असल्याने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा TAIT चे आयोजन डिसेंबर 2024 मध्ये करता आले नाही। तथापि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा TAIT 2025 चे आयोजन येत्या मार्च-एप्रिल 2025 तारीख फार महत्त्वाची आहे। मार्च-एप्रिल म्हणजे मार्च-एप्रिल मध्ये नोटिफिकेशन येईल। महिनाभर जर वेळ मिळाला तर मे मध्ये किंवा जूनच्या फर्स्ट आठवड्यामध्ये परीक्षा होऊ शकते असा मुद्दा। तर येत्या मार्च-एप्रिल 2025 मध्ये आयोजन करण्याबाबत प्रस्तावित आहे। तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फक्त परीक्षेचे आयोजन करून गुण याद्या तयार केल्या जातात। प्रत्यक्ष भरतीबाबतची कार्यवाही या कार्यालयामार्फत केली जात नाही। वरीलप्रमाणे कळवण्यात येऊन आपला संदर्भीय अर्ज निकाली काढण्यात येत आहे। या उत्तराच्या संदर्भात अपील दाखल करावयाचे असल्यास हे पत्र प्राप्त झालेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत आपण सहाय्यक आयुक्त तथा प्रथम अपीलीय अधिकारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद लक्षात घ्या 04 ह्यांच्याकडे दाखल करू शकता। म्हणजे लक्षात घ्या की आता फेब्रुवारी महिना संपला आहे, मार्च महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये मित्रांनो कोणत्याही परीक्षा म्हणजे परिस्थितीमध्ये नोटिफिकेशन येणार म्हणजे येणार। निव्वळ नोटिफिकेशनची वाट अजिबात पाहत बसू नका। माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, ज्या लोकांनी 22ची दिली आहे, 17ची दिली आहे, त्यांना विचारा की TAIT सारख्या परीक्षेसाठी तुमच्याकडे किती वेळ असेल, तर तो वेळ मित्रांनो कमीच पडतो। म्हणून नोटिफिकेशन आल्यावर आम्ही अभ्यास करतो ही गोष्ट जर समजा आपल्या डोक्यात असेल तर कृपया ती काढून टाका आणि तयारीला लागा, हेच माझे तुम्हाला सांगणे आहे। आणि त्यासाठी आपण इकडे थर्ड टेट 2025 गुरुजी बॅच 2.0 95% ऑफ देऊन आपण सुरू केलेली आहे। त्या बॅचमध्ये नियमित सर्व विषय लाईव्ह आणि रेकॉर्ड स्वरूपात मिळतात। सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीज, मागील वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येतात। 365 दिवसांचा कालावधी मिळेल। गेल्या 2022च्या टेटमध्ये आपल्या बॅचमधून 1027 प्लस विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे। तर तुम्हाला यशाचे भागीदार व्हायचे असेल लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि ॲप लिंकवर टच करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि सर्वांना शेअर नक्की करा। थँक्यू सो मच।